आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 22 जून वार सोमवार. आज 24वा हप्ता भेटणार का? लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार का? हा प्रश्न लाडक्या बहिणीला पडला होता आणि आज अखेर त्याच संबंधात अपडेट आलेली आहे. आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार. सोबतच 12 जिल्हे आणि 5 बँकांची नवीन यादी सुद्धा आत्ताच काही क्षणांपूर्वी जाहीर झालेली आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार, एकूण रक्कम किती पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे वितरणाची सुरुवात केली जाणार याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. चॅनल जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजपासून 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे 12 जिल्ह्यांच्या 3 याद्या आत्ताच काही क्षणांपूर्वीच जाहीर झालेल्या आहेत. या 12 जिल्ह्यांच्या 36 याद्यामध्ये आजपासून कधीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, तर आजपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणीला भेटणार अतिरिक्त लाभ. हो मित्रांनो, 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार आहेतच, त्याच्यासोबतच तुम्हाला भेटणार आहेत 1150 रुपयांची गॅसची सबसिडी. हो मित्रांनो, ही कशा पद्धतीने भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच काही क्षणांपूर्वी बैठक जी आहे ती नवीन पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये 3 नवीन मोठे निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे पहिलं असणार आहे 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. सोबतच 3 याद्या यांनी जाहीर केलेल्या आहेत 12 जिल्ह्यांच्या. त्या याद्यांचं नाव देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोतच. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात नवीन GR जो आहे तो अखेर प्रसिद्ध झालेला आहे. लाडक्या बहिणी GRची वाट आतुरतेने बघत होत्या, कधी GR येईल, कधी GR येईल. तर आज या क्षणापूर्वीच काही क्षणापूर्वीच तुमच्या जिल्ह्याचा GR जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. आणि जिल्ह्याचा GR आला म्हणजे काय, तर पैसे वाटपाची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे, ही कन्फर्म झालेला आहे. आता पैसे कोणत्या महिन्याचे भेटतील हा प्रश्न लाडक्या बहिणी होता. तर मे आणि जून या 2 महिन्याचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. आणि हा निधी किती असणार आहे, तर थेट 3,000 रुपये, 1,000 नाही, 1,500 नाही, थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहे. सरकारकडून पारदर्शक प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे वेळेवर खात्यात पैसे जे ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आणि सोबतच लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबरी ती म्हणजे सिलाई मशीन योजना. याच्याविषयी देखील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट आलेला आहे, जे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी बघूया आणि आजपासून वाटप होणाऱ्या जिल्ह्यांचं नाव देखील आपण तुम्हाला सांगून टाकणार आहोत. कारण की आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आजपासून पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. 12 जिल्ह्यांची यादी एक आलेली आहे, 17 जिल्ह्यांची एक यादी आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांच्या सुद्धा याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे. आजपासून होणार सर्वात मोठं महावाटप. आता महावाटप कशामुळे म्हणत आहे आपण, कारण की 3 दिवस सलग लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैशांची रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच सन्मान बहिणीचा अभिमान महाराष्ट्राचा या ठिकाणी होणार आहे. आणि आता या वितरणाची सुरुवात कधीपासून होणार, तर आज दुपारीपासून या वितरणाची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. कारण की GR तर ऑलरेडी अप्रूव्ह झालेला आहे, शासनाने हा GR जारी करून आदेश देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर DBT सिस्टममध्ये देखील आता मंजुरी मिळालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे DBTचं बटनसुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्यात अतिशय वेगाने सुरुवात ज्या करण्यात आलेली आहे. बँकांना निधीचं वितरण ज्या पाठविण्यात आलेला आहे. आणि आज या निवडक जिल्ह्यामध्ये जी जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत, त्या जिल्ह्यांमध्ये आज थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे, 3,000 रुपये. चला तर बघूया आपण मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आलेली आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नव्हते अशा प्रत्येक लाडक्या बहिणीला आता या नवीन नियमांच्या अंतर्गत पैशांची वितरण जे ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोघांनी मिळून ज्या घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणांच्या अंतर्गत या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरित होणार आहे. आणि याच्या संदर्भाच्या महत्त्वपूर्ण याद्या सुद्धा यांनी जाहीर केलेल्या आहेत. चला तर आता त्याच याद्या आपण बघणार आहोत. या निर्णयाचा फायदा थेट लाडक्या
लाडक्या बहिणींना होणार आहे, कारण की लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट तर या पैशांची निधीचं वितरण जे आहे ते होणार असतंच त्या ठिकाणी. तर मे आणि जून या महिन्याची पैशांची निधीचं वितरण या ठिकाणी लाडकी बहिणी वाट बघत होत्या, परंतु आज अखेर जो निर्णय या ठिकाणी आलेला आहे, तर या निर्णयाच्या अंतर्गत तुम्हाला मागील राहिलेले 2 महिन्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी वितरित जे आहे ते 100% केले जाणार आहे. त्या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला एकूण 6,000 रुपये जर मागील पैसे आले नसतील तर, कारण की 3,000 चालू 2 महिन्याची आणि मागील 2 महिन्याचे पैसे असे मिळून 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आणि लाडक्या बहिणीचा आनंद, दुप्पट आधार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी या निर्णयामुळे नक्कीच होणार आहे. चला तर बघूया महिलांसाठीची खुशखबर. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण होणार आहे, त्या जिल्ह्यांची यादीच्या काही जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये सुद्धा वितरित होणार आहेत. 4 जिल्ह्यात लाडक्या बहिणींना मागील पैसे आले होते. चला तर बघूया. सर्वात प्रथम म्हणजे आज मोठा निर्णय, मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे आज पैसे वितरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तर हा निर्णय असणार आहे लाडक्या बहिणीच्यासाठी सन्मानाचा, लाडक्या बहिणीसाठीच्या मोठा आधाराचा. म्हणजेच काय, तर आज होणार पैसे वाटपाचा सुरुवात. मुख्यमंत्र्यांनी हे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. पैसे भेटणार आहे तुम्हाला एकूण 2 महिन्याचे थेट 3,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद हा नक्कीच येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. ज्या 17 जिल्ह्यांची एक यादी आलेली आहे आणि 12 जिल्ह्यांच्या 3 याद्या आलेल्या आहेत. मित्रांनो, या याद्या आपण लक्षपूर्वक जाणून घेऊया, जेणेकरून आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार का, भेटणार तर किती वाजता भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार, ही गोष्ट तुम्हाला 100% समजून जाईल. तर बघू शकता मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला आहे, जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, आता याच निर्णयाच्या नुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कुठल्याही पद्धतीची अडीअडचण न आणता. महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटप, करोडो रुपये आज वाटप होणार आहेत लाडक्या बहिणीसाठी, लाखो रुपये सुद्धा आपण म्हणू शकतो. महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तर भेटणार, सोबतच अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरसोबत एक मोफत गॅस सिलेंडर जो आहे तो या ठिकाणी आता वितरित होणार आहे. तर तो कशा पद्धतीने होणार त्याचंही आपण जाणून घेऊया. सर्वात त्याच्या अगोदर मित्रांनो, जिल्ह्यांची यादी तर बघणार आहोतच आपण. त्याच्या अगोदर नवीन अर्ज तर काय होणार, तर बघा KYC केली नसेल तर ती KYC करून घ्या, कारण की मुख्यमंत्र्यांनी आज ज्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे, तर या निर्णयाच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणीला, म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार 12 जिल्ह्यांची आणि 17 जिल्ह्यांच्या जोन याद्या आलेल्या आहेत, त्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आपण आता लगेच जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत, जी की मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. नवीन लाभार्थी यादी असणार आहे आणि आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु आता ही फायनल आणि अंतिम यादी या ठिकाणी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन आदेश दिलेले आहेत, मोठे आदेश, की आज लाडक्या बहिणीच्या योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी म्हटल्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का, तर त्या वेगवेगळ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये 100% पैसे आज येणार आहेत, कारण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं वेळापत्रक आपण या ठिकाणी तुम्हाला थेट देऊन टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार की उद्या येणार की कधी येणार. कारण की जी यादी आपल्याकडे आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण यादी असणार आहे, कारण की या यादीनुसार आता अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असा वादा साहेबांनी केलेला आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे पैसे ट्रान्सफर होणार, कशा पद्धतीने होणार आणि एकूण रक्कम किती होणार. तर बघू शकता आज लाडक्या बहिणीला सकाळपासून किंवा दुपारपासून असे मेसेज पडायला सुरुवात होणार आहेत, पैसे जमा झाले, पैसे जमा झाले, पैसे क्रेडिट झाले तुमच्या अकाउंटमध्ये, असे मेसेज आजपासून पडायला सुरुवात होणार आहेत. ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी आता जे आदेश दिलेले आहेत, तर या आदेशाच्या अंतर्गत सर्वात प्रथम म्हणजे सर्व बँकांमध्ये पैसे जे ट्रान्सफर होणार आहेतच. महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे आणि DBT संघाचं बटन तर मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी दाबलेलं आहेच. म्हणजे काय मित्रांनो, आज या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. ते म्हणजे जून महिन्याचे 3,000 आणि मे महिन्याचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज थेट आजपासून वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर बघूया आता आपण कुठल्या उशीर न करता जिल्ह्यांची यादी आणि जिल्ह्यांच्या यादीचे बघितल्याच्यानंतर आपण तुम्हाला ते देखील सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे रक्कम जमा होणार, कशा पद्धतीने होणार आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आज कधीपर्यंत येणार. कारण की जी यादी आलेली आहे ती पहिली यादी असणार आहे 12 जिल्ह्यांची आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे पहिलं शहर मुंबई उपनगर, ठाणे, पालघर. याच्यानंतर जर बघितलं तर रायगड, रत्नागिरी सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. त्याच्या पुढे बघितलं तर असणार आहे सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली आणि शेवटचे 2 जिल्हे म्हणजे कोल्हापूर, सोलापूर. तर या जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो
या ठिकाणी पैशांचं वितरण पश्चिम महाराष्ट्र व कोकण या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. उद्या होणार आहे महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये समावेश असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली. त्याच्यानंतर असणार आहे नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. शेवटी असणार आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. आणि आता महत्त्वाचं म्हणजे परवा दिवशी होणार आहे महावाटप. तर या महावाटपामध्ये समावेश असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आणि जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांच्या यादीनुसारच दिलेलं आहे. आणि वितरणाची प्रक्रियाची यादी अतिशय वेगाने सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडतो, बँकांच्या यादीमध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं निधीचं वितरण केलं जाणार, हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. या कारणास्तव सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे सरकारी गव्हर्नमेंट बँकापासून. त्यामध्ये समावेश असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर निधीचं वितरण आज या ठिकाणी करण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर बघितलं तर दुसरी यादी आलेली आहे ती म्हणजे प्रमुख खाजगी बँका, ज्यामध्ये समावेश असा आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर या बँकेमध्ये उद्या निधीचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं बँक खातं जर IDFC फर्स्ट बँकमध्ये असेल, स्मॉल फायनान्स बँकेमध्ये असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल आणि एअरटेल पेमेंट्स बँकेमध्ये असेल, तर त्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे परवा दिवशी. तर बघा ही यादी लक्षपूर्वक बघा, पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. तर या ठिकाणी या यादीमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रीब्युशनची पद्धत मित्रांनो तुम्हाला सांगण्यात येत आहे. आज DBTचं बटन दाबलेलं आहे, प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. पैसे थेट DBT माध्यमाद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. आता बघूया आपण लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट नेमकं कोणते असणार आहेत, स्पेशल गिफ्ट किती असणार आहेत आणि 1500 ऐवजी कशी होणार का. तर हो मित्रांनो, 100 रुपयेसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी झाल्या होत्या किंवा योजनेतून बाहेर निघल्या होत्या, पैसे येत नव्हते, अशा लाडक्या बहिणीचं काय झालं तर बघा, अपात्र लाडक्या बहिणींनासुद्धा पुन्हा पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. EKYC केली नसेल तर EKYC पोर्टल सुरू आहे मित्रांनो, तुमची EKYC करून घ्या. KYC झाल्याच्यानंतर तुम्हाला मे आणि जून या 2 महिन्याचा निधी 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित जे ते केले जाणार आहेत. कारण की आज वाटप होणार आहेत 3000 रुपयेच्या नवीन यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. त्या नवीन यादीनुसारच पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशा लाडक्या बहिणींना 3000 रुपये आज दुपारपासून वितरण होण्याची सुरुवात ज्या या ठिकाणी केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला बघू शकता दुसरी 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती म्हणजे अहिल्यानगर त्या ठिकाणी आहेच. महत्त्वाची अपडेट GR तर ऑलरेडी आलेला आहेच. आता पैसे वितरण होण्याची सुरुवात या ठिकाणी जे ठिकाणापासून झालेली आहे, तर ते ठिकाणा जिल्हे आपण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला आपण सांगितलेले नक्कीच आहेत. आता बघूया आज दुपारपासून 24वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये भेटणार का. तर हो मित्रांनो, आज दुपारपासून 24वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 100% वितरित होणारच आहे. लाडकी बहीण योजना, प्रत्येक लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार, लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार, हा प्रश्न लाडक्या बहिणीचा होता. आणि आज या प्रश्नाचं उत्तर लाडकी बहिणींना 100% भेटलेलं आहेच. सोबतच तुम्हाला भेटणार आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एक गॅसची टाकीची सबसिडी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे 1150 रुपये. सोबतच बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जर अर्ज केला असेल तर 30 प्रकारचा नवीन भांडी संच देखील या ठिकाणी तुम्हाला मोफत वितरण होण्यास सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. सौर ऊर्जेची चूल देखील या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते. कारण की या योजनेविषयी आता छोटे मोठे अपडेट आलेले आहेत, मोठं अपडेट अजून आलेलं नाही. ज्या ठिकाणी दिवशी मोठं अपडेट येईल सौर ऊर्जेची चूलविषयी, ते देखील कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला सांगून घेणार आहोत. आणि पैसे जर उशीर होत असतील तर मित्रांनो कारण काय, तर पडताळणी चालू आहे, आधार कार्ड DBT संघ चालू आहेत, सर्व गोष्टी ज्या त्या टाईम टू टाईम चालू आहेत. आणि टाईम टू टाईम चालू असल्यामुळे कधी कधी पैसे वितरण करण्यास थोडासा उशीर होऊ शकतो. परंतु काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आजपासून आपण तुम्हाला संपूर्ण दररोज नवीन अपडेट आता या ठिकाणी आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक तर तुम्ही करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे भेटतीलच. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका. येणारे अपडेट तुमच्याकडे सर्वात अगोदर येतील. अशाच नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. भेटूया परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.